जय भीम जय संविधान मी संजय बोर्डे. आपण बघत आहात लोकनायक न्यूज. नालंदा बुद्धविहार, भीमनगर, दामनगर, कांदिवली, पूर्व मुंबई या ठिकाणी माता रमाई यांचा स्मृती दिन निमित्त अभिवादन सभा बुद्धविहारात वंदना घेऊन केले कार्यक्रमाचे आयोजन. विविध मान्यवरांनी लावली हजेरी. फाउंडेशन महत्त्वाचं तर हे जोता आहे, त्याच्यावरती आहे ना एवढा पट्टा दिसतो तुम्हाला. हा काय आहे, याला मेदी म्हणतात. जोत्यानंतर काय असतो मेदी. मेदी म्हणजे काय, बुद्धांना प्रश्न पडले. बुद्ध आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न पडले ना बुद्धांना. माणसाला राग का येतो, माणसाला एखाद्या गोष्टीचा लोभ का निर्माण होतो, माणसाला चिडचिड निर्माण होते किंवा अनेक गोष्टी घडतात, तर त्या का घडतात त्याच्यावर प्रश्न. तर हा त्यांचा जो कालखंड आहे, हा कालखंड कसला आहे, त्या मार्गाकडे पुढे चालण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीपासून मार्गक्रमण त्याने सुरुवात केली. ते प्रश्न पडले. पुढे येणारी वेदिका पट्टी असते, मार्गक्रमण आहे. मग काय झालं, ग्रहत्याग केला. कशासाठी केला, युद्ध नाही झालं पाहिजे. मग काय, जो संघ आहे त्याच्या विरोधात गेले ना. मग संघाने शिक्षा दिली होती, एकतर ग्रहत्याग तरी करायचा किंवा परिजनांना दंड आहे. मग परिजनांना दंड नको, मी स्वतः ग्रहत्याग करतो. पण ग्रहत्याग करतेवेळी एक विचार केला की मला जे पडलेले प्रश्न त्याचं मला उत्तर शोधता आलं पाहिजे. मग काय केलं, परिक्रमण, मार्गक्रमण करायला सुरुवात केली. वेदिका पट्टी पुढे आहे ना, त्याच्यावरती डोम आहे, खूप मोठा आहे. बुद्धाने केलेली खडतर तपश्चर्या आहे. हा डोम म्हणजे काय, बुद्धाने केलेली खडतर तपश्चर्या. 6 वर्ष म्हणजे पोटाची जी ही आहे ती पाठीला चिपकलेली आहे. या अवस्थेमध्ये त्याला अस्थिपंजर आपण म्हणतो. डोंगेश्वरीला कोण गेलं असेल बिहारमध्ये तर त्यांना माहिती असेल काय अस्थिपंजर म्हणजे एवढं कठीण हे केलं की अन्न पाणी सगळं त्यागलेलं आहे. त्याच्यानंतर बघा वरती एक छोटीशी चौकोनी खाली पट्टी आहे बघा, तिला हार्मिका म्हणतात. त्या वरच्या पट्ट्या नाही, छोटी पट्टी, त्याला काय म्हणतात, हार्मिका. हे काय माहिती आहे का, सुजाताने दिलेली खीरधन आहे. म्हणजे काय, खीर खाल्ल्यानंतर डोक्यामध्ये प्रकाश पडला की जगण्यासाठी माणसाला ऊर्जेची गरज आहे. म्हणजे माझ्या शरीरामध्ये तीच बाहेर आहे. ज्ञानप्राप्तीची पहिली स्टेज आहे बुद्धांची. म्हणून ती हार्मिका म्हणजे काय, बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची पहिली स्टेज. त्याच्यानंतर वरती बघा 5 पट्टे, ह्या चौकोन ह्या वरती दिसतात ना, ह्या एकूण 5 असतात. ह्या 5 पायरी आहेत. स्वतःपन्न, सद्गुदागामी, अनागामी, अरहंत आणि बुद्ध. 5 पायऱ्या. त्याच्यानंतर वरती आहे ना एसटी आहे बघा, छोटी एसटी. आणि त्याच्यावरती छत्रावली आहे. म्हणजे काय माहिती आहे का, बुद्ध झाले, पण बुद्ध झाल्यानंतर सर्व गोष्टी संपत नाही. तिथून प्रवास सुरू होतो सम्यक संबुद्ध. मग बुद्ध सम्यक संबुद्ध झाले, पण कशाद्वारे झाले, तर ती एसटी जी आहे ना, एसटी ती काय सांगते, बुद्ध सम्यक संबुद्ध झालेले आहे. ते 8 मार्ग, 8 प्रकार आहेत त्याचे. ज्याला आपण पटी संधिका मग कुणी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये ते 8 प्रकारचं ज्ञान प्राप्त करावं लागतं. छान छान. येस, तेव्हा ती व्यक्ती कुठे पोचते, सम्यक संबुद्ध. आणि सम्यक संबुद्ध झाल्यानंतर दोन्ही बाजूला बघा 2 विद्याधर आहेत. ते कोण आहेत, रोजचे विद्या विभूषित व्यक्ती आहेत. ते बुद्धांचं काय करतात, स्वागत करतात. दगडात करेल असंच नाही. कोण ते संपूर्ण बुद्धत्वाचा प्रवास आहे. म्हणजे काय लोक तुम्हाला सांगतील, जोत म्हणजे पाताळ, वेदी म्हणजे पृथ्वी, अंड म्हणजे स्वर्ग, छत्रावली म्हणजे सप्त स्वर्ग, असेही सांगणारे आहेत. त्यामुळे आपल्याला काय बुद्धांचं स्वरूप आहे. आणि मग इथं हा श्लोक लिहिलेला आहे, संस्कृतमध्ये आहे, मिश्र संस्कृत आहे, धम्मलिपीमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये बुद्धाने जे तत्वज्ञान सांगितलं, ये धम्मा हेतुपब्बवा, हे जे बुद्धांचं धम्म तत्वज्ञान आहे. म्हणजे हा धम्म काय आहे हे तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे. आणि हा संपूर्ण भाग या लेण्यांमध्ये असतो. लेणी म्हणजे दगडामध्ये कोरलेला काहीतरी सुंदर चित्र नाही.